तर आज आपण सिंपल फोरटेक्स कटिंग पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा चेस्ट फिटिंग घेणार आहोत. तर चेस्ट फिटिंग ही 8.5 आलेली आहे. तर व्यवस्थित कापड फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला. तर 8.5 मध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे. एक्स्ट्रा फिटिंगसाठी आपण एक्स्ट्रा 1.5 इंच घेतलेला आहे. तर पूर्ण फिटिंग ही आपली 10 येईल. पूर्ण रुंदी ही 10 येईल. तर व्यवस्थित 10 इंचवर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बरोबर आपण जे आपले घडी आपले आलेले आहे फोल्ड केल्यानंतर, तर ती व्यवस्थित आहे झाल्यानंतर ती कट करून घ्यायची आहे आपल्याला. नंतर पूर्ण उंची 12.5 आलेली आहे. 12.5 मध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा ॲड करणार आहोत, कारण आपल्या शिलाईमध्ये अर्धा इंच आपलं जाऊ शकतो, त्यामुळे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर व्यवस्थित रेषा आखून घ्यायची आहे. नंतर ब्लाऊज पीस आपला फोल्ड करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित फोल्ड करायचा आहे. नंतर आपण गळा रुंदी घेणार आहोत. गळा रुंदीसाठी आपल्याला गळा रुंदी 2.5 घ्यायची आहे. शोल्डर ही 2.5 आहे. तर आपल्या शिलाईसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, म्हणून आपण तीन शोल्डर घेतलेले आहे. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. तर 5.5 हा मुंडा घ्यायचा आहे. तर तुम्ही कंपल्सरी सर्व साईजसाठी तुम्ही 5.5 मुंडा घेतला तरी चालेल, आणि जास्तच मोठी साईज असेल तर तुम्ही 5.25 मुंडा घेऊ शकता. तर असं व्यवस्थित असं चौकोन आखून घ्यायचं आहे. नंतर 1.5 इंच आणि 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट हा दोन्ही पण एकाच टायमिंगला निघेल, एकाच वेळेस निघेल. तर आपण पूर्ण उंची आपली 13.5 आपण घेतली आहे. जे खालचं कापड आहे त्याच्या पुढे आपल्याला 1 इंच आपल्याला घ्यायचं आहे. तर हे अंदाजे घेतले नाही, तर हे खालचं जे कापड आहे त्याच्या पुढे आपण 1 इंच घेतलेलं आहे, कारण इथं आपल्याला प्रेशर पट्टी काढायची आहे. तर व्यवस्थित अशी रेषा आखून घ्यायची आहे. परत 2.5 आणि 3 जिथं आपलं 13.5 पूर्ण उंची आपली घेतली आहे, जिथं संपते 13.5 कापड, त्याच्या अलीकडं आपल्याला 13.5 त्याच्या अलीकडं आपल्याला 2.5 आणि 2 असं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपली प्रेशर पट्टी ही 3.5 आणि 3ची निघेल. आणि या पॅटर्नने असं ब्लाऊज कट जर तुम्ही केला ना, ह्यामध्ये आपल्याला मागचा पार्ट, पुढचा पार्ट आणि प्रेशर पट्टीसुद्धा निघते. आपल्या वेळेची बचत होते आणि खूप सिंपल पद्धत आहे फोरटेक्स कटिंगची. तुम्हाला सहज तुम्हाला ही पद्धत तुम्ही ट्राय केलं तर तुम्हाला नक्की जमेल हा ब्लाऊज कट करायला. नंतर आपण गळा रुंदी मोजणार आहोत. तर गळा रुंदी 5 आहे. तर गळा रुंदी आपण 5.25 घेतलेली आहे. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही अर्धा इंच 5.5 घेऊ शकता, पण हा गळा जास्त लांबीला घ्यायचा नव्हता, म्हणून मी 5.25 घेतला आहे. नंतर पहिला टक्स हा 3.5 अंतरावर घ्यायचा आहे. नंतर 2.25 आडवी रेष 2.25. तर व्यवस्थित आपल्याला आणि शिलाईसाठी थोडं आपण एक्स्ट्रा हे आपण मार्किंग करून दाखवलं आहे, तेवढं तुम्हाला शिलाईमध्ये कापड गुंतवायचं आहे. तर 5.5 तर खाली प्रेशर पट्टी आणि गळा रुंदी त्याच्या निम्मा आपल्याला घ्यायचं आहे. 5.5च्या निम्मा 2.25 आलेला आहे. तर आपण तिथं रेश पॉईंट दिलेले आहे, मार्किंग केलेलं आहे. नंतर 2.5
दुसरा डाच हा 2.5 इंचावर असेल. अशा प्रकारे आपले 2 डाच व्यवस्थित निघालेले आहेत. आता तिसरा डाच आपल्याला 1.5 हा अंतर घ्यायचा आहे. तर आपण 1.5 असं तिरकं 1.5 अंतर आपल्याला मध्ये आपल्याला अंतर 1.5 घ्यायचं आहे आणि इकडे 1.5 तिरकं 1.5, जेणेकरून आपला तिसरा आणि चौथाही डाच निघेल. तर व्यवस्थित रेषा अशी आखून घ्यायची आहे. खूप सिंपल पद्धत आहे. अशा प्रकारे व्यवस्थित तुम्हाला डाच मारून घ्यायचा आहे, डाच आखून घ्यायचा आहे. नंतर आपण हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा 1.5 इंच जिथं आपण मार्किंग केलेलं आहे ते आपल्याला कट करायचं आहे. परत आपण कापड आहे ते फोल्ड केलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे. नंतर आपण मग गळा रुंदी पुढच्या पार्टचा आपण गळा रुंदी परत जिथं 1/2 इंच आपला मुंडा घेतला आहे ते कट करून घ्यायचा. 1 इंच ब्रेशर पट्टी तुम्ही मागच्या पार्टवर कट करू नका. ज्याप्रमाणे मी जसं प्रमाणे कट केले तशाप्रमाणे तुम्ही कट करा, जेणेकरून तुम्हाला कोणती अडचण येणार नाही आणि व्यवस्थित तुमचे एकाच वेळी दोन्ही पार्ट निघू शकतात. तर अशा पद्धतीने इथं थोडंसं टक्स मारून घ्यायचं आहे आपल्याला. तर व्यवस्थित असे छोटे छोटे टक्स घेणार आहोत. नंतर तो खालचा पार्ट काढून आपण ह्याच्यावर ठेवणार आहोत, जेणे आपलं ते 4 टक्स सगळे उमटले जातील. नंतर जे उमटले आहेत ते आपण डार्क करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं जिथं सेम आपली लाईन उमटली आहे तर तिथेच आपल्याला आपल्या चॉकनी आपल्याला ते गडद करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपले 4 टक्सचे फ्रंट पार्ट कटिंग करून झालेले आहेत. अगदी सिंपल पद्धतीने आपण 4 टक्स कटिंग केलेली आहे. तर आपल्याला आता बॅक पार्ट कटिंग करायचा आहे. तर त्यासाठी आपण गळा मोजला आहे. तर गळा 2.5 रुंदी 2.5 आणि उंची तर आपण तर ती पट्टी ठेवल्यामुळे आपल्याला काही उंची मोजायची गरज नाही आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही गळा कट केला तरीसुद्धा उत्तम आणि सिंपल पद्धतीने गळा कट करता येईल. वेळेची बचत होती, जास्त मेजरमेंट घ्यायची गरज नाही. गळ्याला आपण कसं स्टेप घ्या, नीट सरळ ठेवा, हे करा बघा नीट व्यवस्थित, याची काहीसुद्धा गरज नाही. अशा पद्धतीने तुम्ही बॅक पार्टचा गळा कट केला तरी चालेल.